राज्यातल्या तमाम शेतकऱ्यांच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे। राज्यातल्या शेतकऱ्यांच्यासाठी ही मोठी बातमी समोर येते। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याला मंजुरी देण्यात आली असून शेतकरी बांधवांनो, लक्ष द्या। 3 मार्च, होय 3 मार्च हा दिवस लाखो शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक ठरू शकतो। तुमच्या खात्यात 2000 की 4000 रुपये जमा होणार। पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना एकाच दिवशी पैसे देणार का? आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण एक छोटी चूक तुमचा हप्ता थांबवू शकते। पीएम किसान योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, वर्षानं 6000 रुपये, 2000 रुपयांचे 3 हप्ते, थेट डीबीटी खात्यात। देशभरातील पात्र शेतकऱ्यांना याचा लाभ मिळतो। जर सर्व कागदपत्रे योग्य असतील तर पैसा थेट खात्यात जमा होतो। नमो शेतकरी योजना, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, महाराष्ट्र सरकारची योजना। पीएम किसानच्या अतिरिक्त 6000 रुपये मदत, म्हणजे एकूण 12000 रुपये वर्षाला फायदा। कोणाला मिळणार नाही? ई-केवायसी अपूर्ण, आधार लिंक नाही, जमीन रेकॉर्ड मिसमॅच, बँक खाते बंद, अशा शेतकऱ्यांचा हप्ता थांबू शकतो। शेतकरी बांधवांनो, जर 3 मार्चला तुमच्या खात्यात पैसा आला नाही तर काय? तुमचं नाव यादीत आहे का? तुमचं ई-केवायसी पूर्ण आहे का? की तुमचा हप्ता एखाद्या छोट्या चुकीमुळे अडकला आहे? आज आपण जाणून घेणार आहोत कोणाला 100% पैसा मिळू शकतो आणि कोणाला धक्का बसू शकतो। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, पीएम किसान अंतर्गत डीबीटी प्रक्रिया 3 टप्प्यांत होते। लाभार्थी यादी फायनल होते, बँक खाते व्हेरिफिकेशन, पीएफएमएसद्वारे ट्रान्सफर। जर कोणत्याही टप्प्यात मिसमॅच झाला, हप्ता होल्ड होऊ शकतो। नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, नमो योजना राज्यस्तरावरून डीबीटी करते। महत्त्वाचे मुद्दे: जमीन नोंदणी राज्याच्या रेकॉर्डवर आधारित, आधार सीडिंग अनिवार्य, बँक खाते राष्ट्रीयकृत किंवा वैध असावे। जर पीएम किसान ॲक्टिव्ह असेल तर नमोचा हप्ता मिळण्याची शक्यता जास्त। जर 3 मार्चला हप्ता जमा झाला नाही तर काय? घाबरू नका, 24 ते 48 तास वाट पहा। पीएम किसान पोर्टलवर स्टेटस तपासा, बँक ब्रांचमध्ये इन्क्वायरी करा, सीएससी केंद्रात तपासणी करा। अनेक वेळा तांत्रिक कारणामुळे 2 ते 3 दिवस उशीर होतो। इतिहास पाहिला तर काही वेळा दोन्ही हप्ते जवळपास एकाच आठवड्यात आले आहेत। जर सरकारने डीबीटी शेड्यूल एकाच काळात ठरवला तर 4000 रुपये खात्यात एकाच दिवशी येऊ शकतात, पण अधिकृत घोषणा येईपर्यंत खात्री देता येत नाही। जर 3 मार्चला 4000 रुपये जमा झाले तर बियाणे खरेदी, खत खरेदी, कर्जाचा हप्ता भरणे, हा पैसा थेट शेतीसाठी उपयोगी पडतो। शेतकरी बांधवांनो, हा पैसा फक्त 2000 रुपये नाही, तो तुमच्या कष्टाचा सन्मान आहे। 3 मार्चला तुमच्या मोबाईलवर SMS आला तर कमेंटमध्ये पैसा आला लिहा। शेतकरी बांधवांनो, आज 3 मार्च, सगळ्यांच्या नजरा बँक खात्यावर। तुमच्या मोबाईलवर SMS आला का? 2000 रुपये जमा झाले का? की अजूनही वेटिंग दाखवत आहे? आज आपण लाईव्ह अपडेट देणार आहोत। पीएम किसान योजना, सकाळी 10 वाजल्यापासून डीबीटी प्रक्रिया सुरू होऊ शकते। काही बँकांमध्ये आधीच क्रेडिट दिसू शकतो। जर तुमच्या खात्यात 2000 रुपये आले असतील तर कमेंटमध्ये पीएम आला लिहा। नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, राज्यस्तरावरून देखील डीबीटी प्रक्रिया सुरू होऊ शकते। जर दोन्ही आले तर 2000 रुपये प्लस 2000 रुपये बरोबर 4000 रुपये। 4000 आले असे कमेंट करा। घाबरू नका, काही वेळा बँक सर्व्हर उशिरा अपडेट होतो, SMS उशिरा येतो, 24 तासांची प्रक्रिया असू शकते। पासबुक अपडेट करून घ्या। काही जिल्ह्यात आधी जमा, काही ठिकाणी प्रक्रिया सुरू। जर आज पूर्ण रक्कम आली नाही तर पुढील 4 दिवस महत्त्वाचे असतील। काही वेळा सरकार हप्ता 1-2 दिवसात पूर्ण करते। तुमच्या खात्यात पैसा आला की नाही कमेंटमध्ये नक्की लिहा। चॅनल सबस्क्राईब करा, कारण पुढील मोठी अपडेट आम्हीच देणार।